आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिमांनाही उमेदवारी देण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तसं एबीपी माझाकडे बोलून दाखवलंय। एखादा मुस्लिम उमेदवार निवडून येण्याचं मेरिट त्याच्यामध्ये असेल तर आम्ही नक्की उमेदवारी देऊ। ठाकरेंची शिवसेना हिंदुत्ववादी नक्कीच आहे, पण त्याचा अर्थ आम्ही कुणाच्या विरोधात आहोत असं नाही, अशा शब्दात दानवेंनी ही शक्यता बोलून दाखवली आहे। आणि अंबादास दानवे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। आपण येणार काळात मला वाटतं मुस्लिमांना एक रितसर चांगलं प्रतिनिधित्व सुद्धा महाविकास आघाडी देणार आहे। शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार शिवसेना सुद्धा देऊ शकते। शिवसेनेत जात धर्म याच्या आधारावर होत नाही, मेरिटच्या आधारावर होतं। आणि मेरिटमध्ये एखादा मुस्लिम बसला तर त्याला सुद्धा उमेदवारी शिवसेनेत मिळू शकते। त्याच्यात काय शिवसेनेला काय मुस्लिमांचं वावगं नाही आहे। किती मुस्लिम उमेदवार देऊ शकतात? मेरिट शिवसेनेत जात पात धर्म बघून कोणालाही उमेदवारी मिळत नाही। मेरिटमध्ये मुस्लिम बसला तरी त्याला मिळेल, बौद्ध बांधव बसला तरी त्याला मिळेल, हिंदू बसला तरी त्याला मिळेल। मेरिट शिवसेनेत महत्त्वाचं आहे। जर चर्चा झाली असेल तर कोणाबरोबर झाली हे सांगितलं पाहिजे ना। आमच्या शिवसेनेबरोबर तर कोणाबरोबर चर्चा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। आणि हे खोटी माहिती ही समोर आणून खरं तर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून एमआयएम काम करते। कारण मोठ्या प्रमाणात आता मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीबरोबर लोकसभेत पूर्णपणे होतेच आणि आताही विधानसभेत राहतील। आणि म्हणून मग या मतदारांना एक डिस्टर्ब करणं, आणि मी सुद्धा त्यांच्यावर जाण्यास तयार होतो, मला तेच घेत नाही असा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यातून वाटतो। आणि ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देऊ शकतो यावरती एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। केवळ उमेदवार देऊ नका, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्या असं म्हणत जलील यांनी ठाकरे गटाला डिवचलं। दरम्यान एमआयएम सोबत कोणतीही चर्चा झाली नाही आणि करणारही नाही या अंबादास दानवेंच्या वक्तव्यावरही जलील यांनी सडेतोड उत्तर दिलं। दानवेंसारख्या छोट्या मोठ्या नेत्याला अशा गोष्टी पक्षाकडून सांगितल्या जात नसतील। आपण कोणाला भेटलो, कुठे आणि कधी भेटलो याची माहिती पोलिसांना आहे। दानवेंनी पोलिसांना विचारावं अशा शब्दात जलील यांनी दानवेंवर टीका केली आहे। अंबादास दानवे म्हणतात की इम्तियाज जलील हे खोटं बोलत आहेत, कारण की महाविकास आघाडीसोबत त्यांची एकही चर्चा किंवा मीटिंग झालेली नाही। त्यांनी नावं या ठिकाणी सांगावेत की ते कुणाशी बसले, तासनतास बसले तर त्यांनी नावं उघडी करावीत असं आवाहन दानवेंनी दिलंय। काय प्रतिक्रिया आहे? आता बहुतेक ते जे नेते माझ्यासोबत बसले असेल त्यांनी सांगितलं असेल की आमच्या छोटे मोठे नेत्यांना कुणालाही सांगू नका की कोणाच्या सोबत बसलेले होते, म्हणून त्यांनी सांगितलं नसेल। पण मला माहीत आहे मी कोणाच्या सोबत बसलेला आहे आणि मला कुणालाही हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे की कोणाच्या सोबत मी बसलेला, कोणाच्या सोबत ते चर्चा झालेली आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की अंबादासपेक्षा ते मोठे नेते आहे, त्यांच्यासोबत मी बसलेला आहे। कोण आहे तुम्हाला सांगायला काय अडचण नाही? मला काय आहे की त्यांची एक अट होती की बाबा आपण जे इनिशियल आपले जे टॉक्स आहे ते कोणालाही कळू देऊ नका। आपण पहिले आपण आपल्यापैकी जे सविस्तर चर्चा होणार आहे ते सविस्तर आपण चर्चा करू, आणि त्याचा समजा चर्चा नाही झाली तर त्यानंतर मी सांगू की अंबादास मी काय सांगू तुम्हाला की तुमचे नेतेही माझ्यासोबत बसले होते रे बाबा। ठिकाण आणि वेळ सांगायचं? कसली बैठकीचं? मुंबईमध्ये बसलो होतो मी। आता त्यांची सरकार आहे, त्यांचे जे विरोधी पक्ष नेते आहे त्यांनी पोलिसांना सांगावे की या दिवशी इम्तियाज जलील या फ्लाईटने आला होता, हॉटेलमध्ये थांबला होता, कोण कोण येऊन त्याला भेटले होते, मग तुम्हाला कळेल। उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार देणार आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे ना। आणि फक्त द्या नको, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पण तुम्ही घ्या। नाहीतर फक्त दाखवण्यासाठी कुणालाही आपण तिकीट देणार, मग आम्ही तर दिलं होतं ते पडलं, चांगल्या कॅन्डिडेटला द्या। महाविकास आघाडीला अल्टिमेटम काय की या तारखेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर तुम्ही बघा कृष्णा, काही नेत्यांचं वक्तव्य मीडियामध्ये आलं होतं की ते असं म्हटलेलं आहे की आम्हाला मीडियावरून हे समजलेलं आहे की असं काही प्रस्ताव देण्यात आलेला आहे, आमच्याकडे काहीही लिखितमध्ये आलेलं नाही आहे। आता मी त्या नेत्यांना सांगतो की मी मीडियाच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचलो,
तुम्हीही मीडियाच्या वतीने माझ्याकडे पोहोचायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की नाही रे इम्तियाज बाबा, तुम्ही काहीतरी लिहित मध्ये काळा कागदावर काहीतरी काळा करून आम्हाला पाठवा, मग आम्ही निर्णय घेऊ. मी पाठवले असते. आता तुम्हाला लिहित मध्ये पाहिजे असेल तर मी लिहित मध्ये तुम्हाला पाठवतो. सह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.